तर नमस्कार मंडळी, मी नवनीत यशवंतराव. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आपण प्रजासत्ताक भारतामध्ये राहतो. पण कधी विचार केलाय, आपण एखादा दाखला काढायला गेल्यानंतर आपल्याला किती फेऱ्या माराव्या लागतात? कधी विचार केलाय की जी कामं आपले माणसं आपल्या माणसांमध्ये लवकर व्हायला हवीत, त्या कामांना प्रचंड वेळ लागतोय. आज असंख्य समाज हा सुशिक्षित झालाय, पण कधी विचार केलाय का, आपली जुनी माणसं, म्हातारी माणसं ही सुशिक्षित नव्हती, शिकलेली नव्हती, तरी सुद्धा त्यांच्या जमिनीच्या कागदांच्या बाबतीत ते सुज्ञ होते, जाणकार होते आणि त्यांची कामं एकदम आटोपशीर आणि पद्धतशीर होती. पण आज सरकार आपल्या माणसांचं, प्रशासन आपल्या माणसांचं, पण तरी सुद्धा जमिनीचे कागद काढायला गेल्यानंतर एक कागद काढायला जवळजवळ वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सुद्धा लागतात. हा, आता जे अनेक लोक एका दिवसात कागद काढतात, कागद मिळवतात, तो भाग वेगळा आहे. प्रश्न तोच आहे, मग प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा? कदाचित माझं बोलणं झोंबेल काही लोकांना, पण जेव्हा जेव्हा शिक्षक सारख्या पवित्र कामाला 30 लाख 35 लाख भरावे लागतात, तेव्हा त्या शिक्षकानं 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन कसा साजरा करायचा? बाकी मोठमोठ्या व्यवस्थांमध्ये सर्वसामान्य माणसाला राजा म्हणवलं जातं. त्या राजाला जेव्हा साहेबांना 10 वेळा हात जोडावे लागतात, तेव्हा प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा? निवडणुकांपुरते आमचे नेते कदाचित मतदाराला राजा म्हणून त्याच्या पाया पडत असतील, पण निवडणुका झाल्यानंतर मतदाराला नेत्यांच्या पाया पडावं लागत असेल, तर त्या मतदारानं प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा? सांगा ना. भारत प्रजासत्ताक झालं सांगायला, बोलायला खूप सोपं वाटतंय, पण आजूबाजूची व्यवस्था आणि अवस्था पाहिल्यानंतर एक गोष्ट पुढच्या 5 वर्षानंतर जी प्रकर्षानं जाणवते आहे, ती तुमच्या आमच्या सगळ्यांना जाणवते का? हा प्रश्न आम्ही एकमेकाला विचारायला हवा जेव्हा आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. मंडळी, जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडत चालल्यात, मराठी शाळा बंद पडत चालल्यात आणि मोठ्या संख्येनं खाजगी शाळा उभ्या राहत आहेत. प्रचंड पैसा असलेल्या लोकांच्या मुलांना त्या शाळेत शिक्षण मिळेल सुद्धा, पण सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? येणाऱ्या पुढच्या 5 वर्षानंतर सरकारी अधिकारी पैशावाल्यांची मुलं असतील, येणाऱ्या पुढील 5 वर्षानंतर नेतृत्व पैशावाल्यांचे असतील, येणाऱ्या पुढील 5 वर्षानंतर तुमच्यावर थया थया नाचणारे भांडवलदार असतील, मग सर्वसामान्य मुलांचं काय? कधी विचार केला? एक काळ होता, सातवाहनकालीन राज्य या मराठी माणसाचं राज्य या भारतावर, या महाराष्ट्रावर होतं. पुढे काळ सरकत गेला, यादवांचं राज्य आलं, पुढे काळ सरकत गेला आणि त्यानंतर 350 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभा करावं लागलं, जे मराठी माणसासाठी, मराठी स्वाभिमानासाठी, मराठी मनगटाला सक्षम करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावं यासाठी. ज्याला तुम्ही सो कॉल्ड डेमोक्रेसी म्हणता, ती डेमोक्रेसी 1636 पासून ते 1680 पर्यंत थेट शंभूराजा पेशवाईपर्यंत होती. पेशवाई संपली, 1818 पासून युनियन जॅक फडकला आणि तिथून इंग्रज आले. दरम्यानच्या अगोदरच्या काळात जी शिवाजी महाराजांनी सावकारशाही संपवली, तीच भांडवलशाही पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेला घाळा घालते आहे. मग यामध्ये तुमचं मराठीपण संपवलं, यामध्ये तुमच्या सर्वसामान्य माणसांच्या अस्मिता संपल्या, यामध्ये प्रजेला सत्ताच नाही राहिली. मग सांगा ना, 26 जानेवारीला सर्वसामान्य माणसांनो, प्रजासत्ताक दिन साजरा करताना का नाही विचार येत सर्वसामान्य माणसाचा? आपण ना सवय लावून घेतली आहे शांत बसायची. विचार करा, सगळीकडे जर खाजगीकरण व्हायला लागलं ना, सर्वसामान्य माणसाला किंमत राहणार नाही. ते सांगतील तसं करावं लागेल.
ते सांगतील तसं बोलावं लागेल. कदाचित तुमच्या आमच्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुद्धा झाली आहे.